organisms are continuously compete with each other in a life. All of you know that organisms are completely leading a competition life. कॉम्पिटिशन मध्ये सतत हा ऑर्गॅनिझम असतो. आपलंच पहा ना, मानवाचं सुद्धा, की आता 12वीची परीक्षा जे विद्यार्थी देतात त्यांना त्या नुसत्याच 12वीच्या परीक्षेला महत्त्व नाही. when they are appearing certain competitive exam and when they prove themselves and acquire good score, at that time they will get good admission. Those who are not getting good score but they are performing that exam but do not score well, they cannot get good marks and therefore they cannot get good admissions in good colleges. Therefore, in this competition only those organisms sustain which show the modification essential for winning the competition. म्हणजेच काय, एखाद्या कॉम्पिटिशन जर आपल्याला करायची आहे किंवा आपण एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतो त्यावेळेला त्या कॉम्पिटिशनला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, ज्या ज्या गोष्टींचा गरज असते त्या त्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. जर आपण त्या गोष्टी त्या कॉम्पिटिशनला आवश्यक आहे ना आपण जर त्या केल्या नाही तर तसंच आपण कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तर आपण हारून जाऊ. तसंच ड्युरिंग द लाईफ इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन वी शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. However, beside this, natural selection also plays important role because nature select only those organisms which are fit to live and rest are perish. काय म्हटलेलं आहे डार्विननी की तेच ऑर्गॅनिझम राहू शकतात जे काही स्वतःला वातावरणाशी ऍडजस्ट करतात आणि बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहे की जे स्वतःला वातावरणाशी ऍडजस्ट करू शकत नाही ते ऑर्गॅनिझम त्यांचा काय होईल, नाश होईल. हे सिद्ध करण्यासाठी डार्विन्सने एक एक्झाम्पल दिलं. ते पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे चित्रात दिसत असेल नंबर 1चं चित्र पहा. वी सी इन दॅट 2 टाइप्स ऑफ beetle. Number 1 in the picture number 1 there are 2 types of beetle. Most of the beetles are red color and only one is green color. The bush is green grass is there and there are red beetle and green beetle. In that green beetle, due to the green grass, the green beetle did not see to the crows or any bird, and red beetles are prominently observed by that birds. Therefore, the number of red beetle goes on decreasing. काय होतं की लाल रंगाचे जे किडे आहेत ते जास्ती प्रमाणात आणि हिरव्या गवतामध्ये लाल रंगाचे किडे हे प्रकर्षाने दिसून येतील. त्याच्यामुळे काय होतील, जे काही पाखरं आहेत ते लाल रंगाचे किडे पटकन खाऊन घेतील. याचाच अर्थ काय होतील की जे किडे हिरव्या रंगाचे आहेत, दोज हू आर ग्रीन, दे कॅन सर्वाइव्ह इन दॅट एन्व्हायरमेंट बिकॉज दे मॉडिफाईड देमसेल्फ with the surrounding किंवा they adjust with the surrounding किंवा environment. ना अशा प्रकारे आपण दुसऱ्या नंबरच्या पिक्चर मध्ये पाहतो की पहिल्या याच्यामध्ये ग्रीन कलरचा एकच किडा होता, दुसऱ्या याच्यामध्ये ग्रीन कलरचे जास्ती किडे दिसतात आहे. कारण काय झालं की लाल रंगाचे किडे हे भक्ष्य झाले. they are eaten by the birds and therefore those who can adjust with the surrounding environment they can survive. आणि यालाच आपण म्हणतो सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि शेवटच्या चित्रात आपल्याला दिसतील की लाल रंगाचे किडे नाहीशेच झाले कारण हिरव्या रंगाने स्वतःला वातावरणाशी ऍडजस्ट केलं आणि म्हणूनच ते तिथे जगू शकले, राहू शकले, फाईट करू शकले. दे कॉम्पीट इन दिस कॉम्पिटिशन. Only those organisms sustain who show the modification essential for winning the competition. ही जी मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवलं पुस्तकातलं ते इथे तंतोतंत जुळतं की तेच ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकतात की जे
स्वतःला वातावरणाशी ॲडजस्ट करून घेतील तेच ऑर्गॅनिझम इथे वाचू शकतं. तर अशा प्रकारे डार्विन्सनी नॅचरल सिलेक्शन आणि सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे समजावून सांगण्यासाठी या उदाहरणाचं उदाहरणं घेतलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट लक्षात येतं की आपल्याला जगण्यासाठी वातावरणाशी स्वतःला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उदाहरण आहे की उंट वाळवंटात राहतो. कॅमल इज कॉल्ड ॲज द शीप ऑफ डेझर्ट अँड इट ॲडजस्ट इटसेल्फ, इट्स बॉडी इट्स ॲडजस्टिंग इटसेल्फ इन दॅट सराउंडिंग. दुसरा कोणता प्राणी त्या वातावरणात गेला तर इट कॅन नॉट ॲडजस्ट इन दॅट सराउंडिंग, दॅट हॉट टेम्परेचर. देअर इज अ लॉट ऑफ सँड इन दॅट डेझर्ट and that organism, which organism? That is camel, adjusting itself in that desert atmosphere, and so that it can sustain in that atmosphere, and so त्या atmosphere मध्ये राहू शकतो आणि स्वतःला त्यांनी ॲडजस्ट देखील केलेला आहे. तर अशा प्रकारे डार्विन्स थेरी इथे आपल्याला समजून, या उदाहरणामुळे आपल्याला समजून येते. There are certain drawbacks of this Darwin's theory. Which are the drawbacks? Natural selection is not the only factor responsible for evolution. त्यांनी काय म्हटलं की नॅचरल सिलेक्शन हे जे आहे ते इट इज नॉट ओनली फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशन होण्यासाठी फक्त नॅचरल सिलेक्शन हाच एक फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. दुसरा मुद्दा त्यांनी म्हटलंय, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. Darwin did not explain about the useful and useless modification. म्हणजे जे ऑर्गन आपण यूज करतो किंवा जे अजिबात यूज होत नाही त्यांच्याबद्दल डार्विननी काहीही सांगितले नाही एक्सप्लेनेशन. इट डिड नॉट गिव्ह एनी एक्सप्लेनेशन अबाउट द यूज और डिसयूज ऑफ दॅट ऑर्गन. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. आणि या थेरीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्लो चेंजेस आणि एकदम होणारे चेंजेस बद्दल काहीही माहिती दिली नाही. इररेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन, एवढे ऑब्जेक्शन या सिद्धांतामध्ये असून देखील डार्विन्स इज वन ऑफ द थेरी बेस्ड एक्झाम्पल फॉर इव्हॉल्युशन. म्हणजे एवढे ऑब्जेक्शन या थेरीमध्ये असून सुद्धा इट इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर द इव्हॉल्युशन हे कन्सिडर करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे डार्विन्स थेरी कोणत्या दोन तत्वांवर आहे विद्यार्थी मित्रांनो अवलंबून? दॅट इज नॅचरल सिलेक्शन आणि सर्वायवल ऑफ फिटेस्ट. विच टू फॅक्टर्स? नॅचरल सिलेक्शन अँड सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आफ्टर दॅट लॅमार्किझम. लॅमार्किझम इज ऑल्सो वन ऑफ द थेरी. इट इज एक्सप्लेन बाय जीन Baptiste Lamarck. Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in the living organism are responsible for evolution. काय म्हटलंय त्यांनी? मॉर्फॉलॉजिकल चेंजेस. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये? शेप अँड स्ट्रक्चर. द चेंजेस इन द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द बॉडी इज आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. त्यांनी म्हटलेलं आहे की दीज आर the changes which are taking place in our body, shapes and structure, it also consider as the tool for the evolution and reason behind the evolution. त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की हा एक मुद्दा सुद्धा की आपल्या शरीरामध्ये शेपमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये जे चेंजेस होतात ते सुद्धा लॅमार्कनी हे जे सायंटिस्ट होते त्यांनी कन्सिडर केलेले आहे. त्याच्यासाठी त्यांनी काही एक्झाम्पल घेतलेले आहे. त्यांनी म्हटलं की आयन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग. द शोल्डर ऑफ आयन स्मिथ. आयन स्मिथ म्हणजे कोण? लोहार. द शोल्डर ऑफ आयन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. हे सतत हॅमरिंग करत राहतात, लोह ठोकत राहतात, त्याच्यामुळे त्यांचे जे शोल्डर असतात ते अतिशय मजबूत होतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे शोल्डर मजबूत झालेले आहे हे शोल्डर असेच्या असे मजबूत झालेले दुसऱ्या पिढीमध्ये ते असेच उतरायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? याच्यामध्ये आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलं की विंग ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रीच, शांब्रू आणि इम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू
नो यूज. त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे बर्ड्स आहे ऑस्ट्रिच आणि इम्यू यांचे जे पंख आहेत हे वापरण्यातच येत नसल्यामुळे त्यांचे पंख काय होऊन गेले, वीक होऊन गेलेले आहे. म्हणजे त्यांना पंख आहे, त्यांना उडता देखील येत होतं, पण त्यांनी त्याचा वापरच केला नसल्यामुळे त्यांचे पंख काय होऊन गेले आहे, वीक होऊन गेलेले आहे. Leg of birds like swan and duck have become useful for swimming due to living in water. म्हणजे वॉटरमध्ये ते राहतात डक आणि स्वॅन, त्याच्यामुळे काय झालंय की त्यांचे जे birds like swan have useful for swimming due to living in water. त्यांचे जे लेग्स होते ते तुम्हाला माहित आहे बदकाचे पाय कसे असतात, त्यांना वेब्स असतात. वेब म्हणजे काय, वेब डिजिट म्हणजे जाळं असतं जेणेकरून ते पाण्यामध्ये पोहू सुद्धा शकतात. तर स्वतःला त्यांनी तशी ती त्यांच्या शरीरामध्ये तशी सुधारणा होऊन गेली आहे, कारण बिकॉज दे हॅव टू लिव्ह इन वॉटर. आणि वॉटरमध्ये राहत असल्यामुळे त्यांना काय करावं लागणार आहे, पोहावं लागणार आहे, म्हणून देअरफॉर दे हॅव वेब डिजिट. बट स्नेक हॅव लॉस देअर लेग. स्नेक जे होते त्या स्नेकनी काय केलं की स्वतःच्या पायांचा उपयोगच केला नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, बॉरोइंग हॅबिट, खोदण्याच्या सवयीमुळे त्यांनी काय केलं, पायाचा उपयोग केला नाही, आणि म्हणून स्नेक हॅव लॉस देअर लेग. आणि म्हणून स्नेकचे जे पाय होते कालांतराने काय होत गेले, पूर्णपणे नाहीसे झाले. तर अशा प्रकारे त्यांनी याच लॅमार्किझमनी असं म्हटलेलं आहे की हे शरीरात होणारे बदल, शेप अँड स्ट्रक्चर, हे पारंपरिक दृष्ट्या पारंपरिक रीतीने पुढच्या पिढीमध्ये हे सरकत जातात. All these examples are the types of acquired character and are transferred from one generation to another. All these examples are the type of acquired character. हे कॅरेक्टर्स कसे आहे, सगळे acquired केलेले आहे. acquired म्हणजे आत्मसात केलेले आहे. याच्यामध्ये acquired केलेले कॅरेक्टर्स हे याच्यामध्ये जेनेटिक जो तुमचा मॅप असतो त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस होत नाही. हे कॅरेक्टर्स कसे असतात, acquired केलेले असतात. And all these transferred from one generation to another. This is called as theory of inheritance of acquired characters. म्हणजे हे जे इनहेरिटन्स आहे, इनहेरिटेड म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याचं प्रवाह होणे, त्याला म्हणतात इनहेरिटेड. ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आत्मसात केलेले कॅरेक्टर्स आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत त्यांचा प्रवाह होतो, त्याला म्हणतात इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑर लॅमार्किझम. आता इथे त्यांनी एक जिराफ दिलेल्या, जिराफचे 3 चित्र दिलेले. सर्वात आधी जिराफची मान थोडी छोटी होती. जिराफ हॅव स्मॉल नेक, बट द ट्रीज आर सो टॉल so that they cannot reach to the tree for taking the leaves. And by the practice, by त्या सतत त्यांची मान ते उंच करून 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 ते काय झालं की त्यांची मसल्स त्या नेकमधले त्यांची ग्रोथ तशी झाली, आणि कालांतराने त्या जिराफची मान कशी होत गेली, उंच उंच होत गेली. आणि म्हणून काय झालं की काही कालांतराने त्या ते जे मसल्स होते, नेक मसल्स, डेव्हलप इन सच ए वे दॅट द जनरेशन, in such generation the muscles of neck of giraffe have developed so much that they have long neck and they can feed on the tall trees. आणि अशा प्रकारे जनरेशन टू जनरेशन ते जीन्स ट्रान्सफर होत गेले, ते कॅरेक्टर ट्रान्सफर होत गेले, जीन्स नाही कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत गेले, आणि मग उंच मानेचे जिराफ तिथे जन्माला आलेले आहेत. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण याच्यानंतर हे म्हटलेलं आहे की हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असून याच्यामध्ये कुठेही जीन्समध्ये किंवा DNA जो सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये चेंज होत नाही. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल आपण घेता येईल की ही थेरी डिस्प्रूव्ड कशी झाली. आता आपल्याला एक चांगला अभिनेता माहिती आहे, अमिताभ बच्चन. हा जो अमिताभ बच्चन आहे यांनी स्वतःच्या ॲक्टिंगमध्ये खूप अथक परिश्रम करून, हार्ड वर्क, आणि स्वतःला इतकं उच्च शिखरावर नेऊन ठेवलं की त्याचा जो मुलगा आहे अभिषेक बच्चन, आता तुम्हाला माहिती आहे अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःला सिद्ध केलं, पण तसंच अभिषेक बच्चन हे करू शकला नाही, बिकॉज अमिताभ ही हॅड ॲक्वायर्ड दॅट कॅरेक्टर्स इन हिज पिरियड, इन हिज लाईफ पिरियड. बट
Abhishek Bachchan did not. Therefore, these acquired characters are not transferred from one generation to another generation. Therefore, because it had verified many times, काय म्हटलं त्यांनी, verified many times that modification brought in us are not transferred to next generation, and therefore Lamarck's theory was disproved. हे जे मॉडिफिकेशन आहे की हे प्रत्येक वेळेलाच ट्रान्सफर होतील असं नाही, and therefore Lamarck's theory was disproved.